नमस्कार, मी सिद्धांत आणि लॉजिकल सिद्धांत या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे. तुम्हाला माहितीच आहे की महाराष्ट्रभर महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे आणि या रणधुमाळीमध्ये कोणत्या भागात म्हणजे कोणत्या शहरात कोणता पक्ष कोणासोबत आहे, तर कोणत्या भागात वेगळीच आघाडी बनली आहे. महाविकास आघाडी कुठं फुटलेली आहे, कुठं सोबत आहे. महायुती कुठं फुटलेली आहे, कुठं सोबत आहे. तर या सगळ्या रणधुमाळीमध्ये जे महत्वाचे स्टेक होल्डर आहे म्हणजे एकतर मतदार आणि पक्ष, या दोन्ही गोष्टी किंवा हे दोन्ही स्टेक होल्डर नेमकं काय म्हणतात हे तुम्ही आपल्या चॅनलच्या माध्यमातून बघताय. पण यातला अतिशय महत्वाचा स्टेक होल्डर तो असतो उमेदवार. म्हणजे पक्ष ज्याच्यासाठी प्रचार करतो, जो तळागाळात लोकांची प्रत्यक्षात कामं करणारे, तो व्यक्ती म्हणजे उमेदवार असतो. तर उमेदवारांचं विजन काय आहे, त्यांना प्रश्नांची किती जाण आहे, हे आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहेत. आणि मी सध्या पिंपरी चिंचवडच्या वॉर्ड क्रमांक 9 मध्ये एक रंगतदार लढत होते. म्हणजे हा वॉर्ड का निवडला तेही तुम्हाला सांगतो की या वॉर्डामध्ये पिंपरी चिंचवड शहरामध्ये घड्याळ म्हणजे अजित पवारांचे राष्ट्रवादी आणि तुतारी म्हणजे शरद पवारांचे राष्ट्रवादी हे दोन्ही एकत्रित आहेत. पण या 9 नंबरच्या वॉर्डात एक मैत्रीपूर्ण लढत होते. म्हणजे ही लढत तिरंगी आहे, भाजप विरुद्ध तुतारी विरुद्ध घड्याळ. तर यात राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या म्हणजे तुतारीचे उमेदवार आसमाताई आपल्यासोबत आहेत आणि शरद पवार गटाचे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष इम्रानभाई शेख आपल्यासोबत आहेत. तर तुमच्या दोघांचंही लॉजिकल सिद्धांतमध्ये अगदी मनपूर्वक स्वागत आहे. तर या दोघांकडनं आपण त्यांचं विजन समजून घेणार आहेत. म्हणजे आसमाताईकडनं त्यांच्या वॉर्डासाठी त्यांचं विजन काय आहे आणि इम्रान भाईंकडनं शहराच्या एकंदरीत राजकीय सामाजिक गोष्टींबद्दल जाणून घेणार आहेत. तर आपण उमेदवार असलेल्या आसमाताईशी बोलूच, पण इम्रान भाई आज मला भेटलेले आहेत आणि आधी मला पूर्ण शहरामध्ये जे काही राजकीय वातावरण आहे, सामाजिक वातावरण आहे, त्याविषयी मला त्यांना विचारायचंय, कारण की मी बऱ्याच दिवसापासून त्यांना ट्रॅक करत होतो. भाई नमस्कार, स्वागत आहे तुमचं लॉजिकल सिद्धांतमध्ये. म्हणजे आम्ही 2014 पासून तुम्हाला शहरात काम करताना बघतो. तर सध्या तुम्ही शरद पवारांसोबत आहात. म्हणजे अजित पवारांचे एकेकाळचे लाडके सहकारी, म्हणजे शहरातले सर्वात लाडक्या तरुण कार्यकर्त्यांपैकी तुम्ही होतात. पण तुम्ही मागे थांबण्याचा निर्णय घेतला. तर मला ते तेव्हापासून तुम्हाला विचारायचं, ते आज मी विचारतो की नेमकं तुम्ही का थांबलात मागे? म्हणजे अजित पवारांचे लाडके असताना शरद पवारांना निवडावं असं का वाटलं? खरं तर त्या काळी या पिंपरी चिंचवड शहराच्या इतिहासामध्ये आजपर्यंत तुम्ही बघितलं तर युवक अध्यक्ष हे महत्वाचं जे पद असायचं ते स्थानिक गाववाल्यांना जायचं. आणि मी पहिला असा मुलगा होतो जो सर्वसामान्य कुटुंबातला होता, ज्याच्या मागे कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या कुटुंबातल्या मुलाला आदरणीय अजितदादांनी संधी तिथे त्यावेळेस दिली आणि त्या संधीचं मी सोनं केलं. मग प्रचंड आंदोलन असतील, कामं असतील. तुम्ही चिंचवडची 2023ची पोटनिवडणूक बघितली असेल तर माझा पाय तुटला होता, तरी पण मी तिथं बूथ कमिट्या मानण्यापासून कंटिन्यू काम करत होतो. आणि चिंचवड विधानसभेत देखील मी उजवं काम केले. एका दिवसात तब्बल मी 250 पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त, जयंत पाटील साहेब प्रदेशाध्यक्ष होते त्यावेळेस आणि दादा होते, यांच्यासमोर मी तिथं नियुक्ती केली आणि काम करत राहिलो. पुढच्या काळामध्ये असं झालं, पक्ष वेगळी झाली, हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. 23 जुलै 2023चं बहुतेक 7 जुलैच्या त्या टायमाला. आणि मग त्यावेळेस खूप मोठा प्रश्न पडला की अरे दादांनी तर संधी दिली, इम्रान नेतृत्व करायची शहरात संधी अजितदादांनी दिली, परंतु दादा गेले होते भाजप बरोबर. आणि मी बेसिकली शिव फुले शाहू आंबेडकर विचारधारेचा पदाधिकारी कार्यकर्ता आहे आणि मी त्याच विचारधारेतून त्या बैठकीतून वरती आलेला कार्यकर्ता होतो. आणि माझ्याकडं तसं बघायला गेलं तर अशी खूप करोडोची संपत्ती नाहीये किंवा माझ्या इथं खोल्या भाड्याने नाहीये किंवा असे उद्योगधंदे नाहीयेत किंवा मी ठेकेदार नाहीये महापालिकेचा. माझ्याकडे काय आहे तर माझ्याकडे लोकांची विश्वासार्हता आहे. जी विचारधारेची जी लोक आहेत त्यांची विश्वासार्हता आहे आणि ती मी तोडू शकत नव्हतो. त्यांचा विश्वास होता की अरे आपल्यातला सगळे एका साईडला सत्तेकडे चालले होते, परंतु आमच्यासाठी लढणारा कोणतरी पाहिजे इथं. म्हणून मी त्या काळी दादांना भेटलो आणि दादांना माफी मागितली की दादा मी विचारधारा सोडू शकत नाही आणि मी आदरणीय पवार साहेबांबरोबर थांबलो. तुम्हाला याच्यावर फक्त एकच गोष्ट सांगेल की एक वसंतदादा शाळेत मी शाळेत होतो, तिथले एक आमचे शिक्षिका आहेत वाळुंज मॅडम, त्यांनी एक स्टोरी सांगितली मी 10वीत असताना.
ती स्टोरी अशी होती की एका जंगलेला एक जंगल होतं, मोठं समृद्ध जंगल होतं असं. आणि त्या जंगलमध्ये एकदा वणवा लागला, आग लागली. आणि त्यावेळेस सगळे प्राणी त्या जंगलमधून पळाले जीव वाचून, जंगल सोडून. ज्या जंगलाने आपल्याला सगळं काही दिलं त्या जंगलातून ते पळ काढत होते. आणि त्याच वेळेस एक चिमणी होती छोटीशी, ती तिच्या एवढ्याशा चोचमधून त्या तलावातून पाणी घेत होती. आणि त्या तलावातून पाणी आणायची आणि त्या छोट्याशा चोचमधून झाडावर टाकायची. परत तलावात जायची, चोचीतून पाणी आणायची आणि झाडावर टाकायची. मग तिथे एका पक्षीने त्याला विचारलं की अगं चिमणी, सगळे लोक पळत चाललेत, सगळे लोक आपला जीव वाचवत, सगळे सेफ होत आहेत, तू का रिस्क घेऊन काम करते, तू का पाणी जंगलाची आज विझवते? तर ती चिमणी म्हणाली की ज्या वेळेस या जंगलाचा इतिहास लिहिला जाईल, ज्या वेळेस इतिहास लिहिला जाईल, त्यावेळेस जे पळून गेलेत त्यांची गणना ती पळून जाणाऱ्यांमध्ये होईल. आणि माझी गणना ही आग विझवणाऱ्यांमध्ये, की जंगलची आग विझवत होती ही चिमणी, प्रयत्न करत होती, त्याच्यात केली जाईल, ही अशी होईल. आणि मी ती चिमणी आहे, आम्ही ती चिमणी आहोत की सगळे सत्तेकडे चाललेत, सगळे पैशाच्या मागा चाललेत, पण आम्ही आज संघर्षात राहिलो कारण की आम्ही ती चिमणी आहे. आमच्या इतिहासात अशी नव्हती की आम्ही संघर्ष करत होतो, लोकांच्या कामासाठी झगडत होतो. ती गोष्ट मी तुम्हाला विचारणारच आहे की म्हणजे शहरात युती झाली आणि त्याबद्दल आपण बोलूच. पण मी आल्यापासून बघतोय की सध्या महाराष्ट्रात खूप किंवा देशात खूप हिंदू मुसलमानचं वातावरण आहे आणि शिवाजी महाराजांना हिंदुत्ववादी आहेत शिवाजी महाराज असं प्रोजेक्ट करतात. तर तुमच्या पाठीमागे मी बघतोय की शिवाजी महाराजांचा फोटो आहे. कसं बघता या सगळ्या किंवा तुमचा वारीतला आम्ही एक्सपिरियन्स बघितला की तुमचा फोटो सगळीकडे खूप व्हायरल झाला आणि सुप्रियाताईंनी ट्विट केला, हे सगळ्या गोष्ट झाल्या. तर कसं बघता? खरं तर मी ज्या पिंपरी चिंचवडमध्ये जन्मलो, त्या पिंपरी चिंचवडला संतांची पार्श्वभूमी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे. त्यांच्या पायाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पायाला पदस्पर्श झालेली ही भूमी आहे. बेसिकली तेच संस्कार आमच्या मनात रुजले गेलेत. एकीकडे तुम्ही बघितलं देवरोडला संत तुकाराम महाराज आहेत, इकडे या साईडला बघितलं तर आळंदी संत ज्ञानेश्वर महाराज आहेत. आणि ह्या सगळ्या वातावरणात आम्ही लहानाचे मोठे झालो, त्याच्यामुळे ती पार्श्वभूमी. जगात काय असेल धर्म, जातीमध्ये भांडणं, तो पार्ट वेगळा जरी असला तरी या पार्श्वभूमीमुळं समाजाचं काहीतरी देणं लागतो आम्ही, म्हणून मी समाजासाठी काम करत आलोय. म्हणजे तसं सांगायला गेलं तर तुम्ही बघताय, तुम्ही वारीचा उल्लेख केला की सुप्रियाताईंनी त्यावेळेस माझ्या वारीत मी जी सेवा करत होतो त्याचा तो पोस्ट टाकली आणि ती पूर्ण महाराष्ट्रात व्हायरल झाली की एक मुसलमान पोरगा वारीची सेवा करतोय. ते तर माझं लहानपणापासून होतं आणि माझे वडील गांधीनगर खारोड्यामध्ये आम्ही राहिलो होतो आणि तिथून जगद्गुरु तुकाराम महाराजची पालखी यायची आणि दरवर्षी लहानपणापासून आम्ही त्या पालखीची सेवा करायचो. तर ती एक म्हणतो ना आपण, एक उत्सव असतो माझा जेव्हा पालखी येते ते, आणि मी तिथं सेवा करतो. ते तर ती परंपरा आहे आमची, माझ्या परिवाराची परंपरा आहे, ती मी पाळतो. दुसरी गोष्ट, छत्रपती शिवाजी महाराजांचा जर तुम्ही उल्लेख केला तर महाराज माझ्यासाठी, माझ्या मते महाराज या महाराष्ट्रातील, या देशातील तसं बघायला गेलं तर म्हणजे माझं वैयक्तिक मत असं की ते सगळ्यात पहिले त्यांनी गोरगरिबांना घेऊन ते स्वराज्य निर्माण केलं. त्यांनी स्वतःचं राज्याचं नाव नाही दिलं. ते त्यांचं आडनाव भोसले होतं, पण त्यांनी भोसलेशाही नाही केली. त्यांनी स्वराज्य नाव दिलं. का दिलं? कारण की त्यावेळेस जे प्रस्थापित होते त्यांच्या विरोधात त्यांचा लढा होता. जुता अन्याय चालला होता, त्याच्या विरोधात महाराजांचा लढा होता. आणि त्याच्यातून प्रेरणा घेऊन मी महाराजांची प्रेरणा घेतो की आज पण या प्रभाग नंबर 9 मध्ये प्रस्थापित बलाढ्य उमेदवार आहेत. कोट्यावधी त्यांनी जनतेच्या ह्याच्यावरून पैसा कमवलेला आहे. म्हणजे SRA प्रकल्प असतील किंवा बरेच प्रकल्प रिडेव्हलपमेंटचे इथं झालेले आहेत. सत्तेतून पैसा कमवला आहे, त्या पैशातून परत सत्तेत यायचं ते प्रयत्न करतायत. अशा बलाढ्य शक्तीसमोर महाराजांची प्रेरणा घेऊन मी लागतोय. त्या काळी महाराजांनी त्याकाळी कोणाच्या मनात विचार पण येत नसेल की आम्ही राज्य बनवू. आणि महाराजांनी काय केलं की ज्यांच्यावर अन्याय झाले की एक 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 माणसं सगळ्या जाती धर्माची गोळा केली आणि स्वराज्य निर्माण केला. आणि तोच प्रयत्न मी प्रभाग नंबर 9 मध्ये करतोय. भाई, हे झालं पक्षाचं मी तुम्हाला विचारलं. पण या प्रभागात म्हणजे जिथून तुम्ही निवडणूक लढवताय, या प्रभागात आणखी काय काय कामं होण्याची गरज आहे असं वाटतं? हे बघा, या प्रभागामध्ये मागील काही वर्षामध्ये आरोग्यविषयक कामांवर कमतरता आहे, आरोग्याची कमतरता आहे, शिक्षण या सेक्टरमध्ये कमतरता आहे, बेरोजगारीचं प्रमाण प्रचंड आहे. आपल्याला या माध्यमातून, म्हणजे मी ही जी निवडणूक लढतोय ती त्या प्रामुख्याचे मुद्दे माझे ते आहेत. म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही जर बघितलं तर मेडिकल आरोग्यविषयक सुविधामध्ये काय होतं की या प्रभागातील
बहुतांश म्हणजे 70% लोक हे कामगार वर्गातले आहेत. आणि त्यांचं हातावर पोट आहे. आज त्यांना एका दवाखान्यात जायचं असेल तर ₹500 ओपीडीची फी लागते. ₹500 ओपीडीची फी. ओके. औषध गोळ्यांचा खर्च येतो ₹500. ₹1000 माझे जातील. 10-12 हजार पगार आहे. वॉचमॅन आहे, मग कोण गवंडी कामगार आहे, कोण मध्यमवर्गीय कंपनी एमआयडीसीला कामाला 15,000 20,000 पगार आहे. शिक्षणाचा खर्च हे सगळं. पण आरोग्यविषयक गोष्टी आल्या की ₹1000 दवाखान्यात जातील म्हणून त्या अंगावर काढतात. मग त्यांच्यासाठी मोफत इलाज कुठं होतं तर वायसीएम यायला मला ह्या वॉर्डामध्ये प्रत्येक ठिकाणी ओपीडी फ्री ओपीडी करायचे आहेत मला या ठिकाणी. म्हणजे जिजाऊ क्लिनिकसाठी मी संघटनेच्या माध्यमातून खूप प्रयत्न केलेत आणि त्याच्याच पूर्ण पाठपुरावा केला. त्याची मंजुरी पण झाली, पण ते प्रत्यक्षात उतरले नाही जिजाऊ क्लिनिक शहरामध्ये. तो एक विषय आहे. दुसरा विषय तुम्हाला सांगायचा होता की या प्रभागामध्ये ज्येष्ठ नागरिकांना चालण्यासाठी, बसण्यासाठी विरंगुळा केंद्र नाहीत. ती टेल्कोची जमीन पवार साहेबांच्या माध्यमातून ती भेटली होती तिथं. त्याच रस्त्यावर लोक चालतात. इथे खेळाडूंसाठी मगर स्टेडियम होतं कामगार कल्याण महामंडळाच्या जागेवर, ते तुटलं. लोक तिथंच चालतात. त्यांच्यासाठी काय करता येईल? इथल्या प्रामुख्याने ज्या महिला आहेत अजमेरातल्या, आमच्या इथल्या ज्या महिला आहेत, पुरुष आहेत, युवक आहेत, तरुणी आहेत, त्यांच्यासाठी मोफत जिम नाहीये इथं, व्यायामशाळा नाहीये. ती आपल्याला व्यायामशाळा उभी करायची. दुसरी गोष्ट अजून बरेच प्रश्न आहेत त्याच्यातले. बेरोजगारीचा प्रश्न सगळ्यात मोठा आहे, सगळ्यात मोठा. म्हणजे तरुण काय झालंय, व्यसनाधीन होत आहेत. काम नाहीये, त्यांच्या हाताला काम नाहीये. एमआयडीसी जरी शेजारी असेल, त्यांच्या हाताला काम नाहीये. त्यांना कोल्हे साहेबांच्या माध्यमातून, ताईंच्या माध्यमातून, पवार साहेबांच्या माध्यमातून आपल्याला त्यांना रोजगार निर्मिती कशी करता येईल. तर माझा 5,000 युवकांना नोकरी द्यायचा प्रयत्न, त्यांना रोजगार निर्मिती करायचा प्रयत्न आहे. आज काय होतं की युवक घरी बसलाय, त्याची आई धुणं भांड्याचं काम करते, त्याची आई कुठंतरी गवंडी मिस्त्रींच्या हाताखाली काम करते आणि मुलगा उत्पन्न नाही, मिसेस कुठंतरी शाळेत काम करते, अंगणवाडी सेविका म्हणून काम करते. उदरनिर्वाहाचा प्रश्न आहे इथल्या लोकांचा. 70 ते 80% लोक आहेत जे गरिबी रेषेखाली आहेत इथली. त्यांच्यासाठी झालं पाहिजे. काही सोसायट्यामध्ये पुनर्वसन झालंय झोपडपट्टीचं. त्या 13 सोसायट्या आहेत विठ्ठलनगर एरियामध्ये, तिथं लिफ्ट नाहीये. बरं, म्हणजे 13 मजल्याची सोसायटी आणि लिफ्ट नाहीये. लिफ्ट आहे परंतु ती चालू नाहीये. त्याच्या बाबतीत काय धोरण आहेत? चला, गरीब लोक आहेत, त्यांच्या पायाला कुणाला लिगामेंटचा त्रास आहे. मी 13 मजली लोकांना चढायचे, 12-13 मजली लोकांना चढायचे. लिगामेंटचे प्रॉब्लेम असतात, गुडघ्यांचे प्रॉब्लेम असतात, ज्येष्ठ नागरिक आहेत, महिला आहेत. वरती ये जा करण्यासाठी त्यांना त्रास होतो. त्याच्यावर कोण बोलत नाहीये. खूप मुद्दे आहेत, छोटे छोटे मुद्दे आहेत. महिला सुरक्षेचा प्रश्न आहे. महिला माझ्या एमआयडीसी मध्ये कामाला जातात, माझ्या माता भगिनी. काही ऑफिसेसला जातात, अजमेर मासुळकर कॉलनीतल्या, गांधीनगर मधल्या ज्या महिला आहेत कामाला जातात, त्या रात्री बेरात्री घरी येतात. प्रचंड गुन्हेगारी वाढलेली आहे. टपोरी मुलं रस्त्यावर तुम्हाला त्यांना छेडताना दिसतात. हा खूप मोठा मुद्दा आहे. मोठा मुद्दा आहे बेरोजगारीचा आहे, ट्रॅफिकचा मुद्दा आहे. प्रचंड प्रमाणात अतिक्रमणं झालेली आहेत रोडवर. आणि स्मार्ट सिटीमुळे जे मोठे रोड होते ते छोटे झालेले आहेत. आणि तिथं हे सगळे आमच्याकडे फुटपाथ मोठे झालेत आणि रस्ते छोटे. छोटे. तीच परिस्थिती ह्या प्रभागामध्ये. म्हणजे एकंदरीत काय आहे, सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता, हे जे समीकरण हे कुठेतरी थांबवायला लागेल. त्यासाठी आम्ही निवडणूक लढतोय ना, लोकांचे प्रश्न आम्ही घेऊन जातोय ना. तुम्ही या प्रभाग 9 नंबर मध्ये बघा ना, मुद्द्यावर निवडणूकच होत नाहीये. मुद्द्यांवर निवडणूक होत नाही, कोणच मुद्द्यावर हात घालत नाहीये. कारण की त्यांना माहितीये मुद्द्यावर जर हात घातलं तर लोक त्यांना त्यांची जागा दाखवतील. म्हणून ही मुद्द्यावर निवडणूक लढवा. मी सगळ्या दोन्ही पक्षांच्या उमेदवारांना सांगतो की तुम्ही डिबेटला बसा माझ्याबरोबर. मी आवाहन करतो त्यांना की तुम्ही मुद्द्यांवर डिबेटला बसा. कुणी म्हणते मी पुनर्वसन केलं, तर लिफ्ट आज वर्क करत नाही तिथं, त्यासाठी काय केलं? तुम्ही म्हणताय शाळा, आता शाळेचं बघितलं तर तुम्ही 1 ते 8 म्हणजे 1ली ते 8वी ते राईट टू एज्युकेशन म्हणजे आपल्या सरकारच्या कामाला झालेलं. हो, फ्री मध्ये इंग्लिश मिडियमला लोक जातात 1ली ते 8वी. 9वीला त्यांना ऍडमिशन. आता पोद्दार शाळेत माझ्या मित्राची मुलगी आहे, 1ली ते 8वी, त्याचा फोन आलेला. 1ली ते 8वी तो इंग्लिश मिडियम शिकलाय, पण 9वी 10वीला त्याला ₹1.5 लाख फी भरणं होत नाही ना. त्याचं उत्पन्नच महिन्याचं 10,000 आहे. कुठून देणार ₹1.5 लाख वर्षाचे? ह्याच्यासाठी शाळा उघडायला पाहिजे ना. हे कोण करत नाही. आरक्षण आहे तिथं, पण त्या आरक्षणाचा वापर होत नाही. इथल्या उमेदवारांचं फक्त रिडेव्हलपमेंट या सारे याच्यातून काम करण्याचं काम चाललेलं आहे. पण कुठेतरी ट्रान्सपरन्सी पाहिजे.
आपण पण कुठेतरी समाजाचं देणं लागतो. आपण पण ह्या लोकांचं लोकप्रतिनिधी आहोत. लोकांचा विचार केला जात नाही. तर गरिबांचा विचार केला जात नाही. एक गुंडेशाही, एक दहशत, एक दडपशाही असं वातावरण आहे. तर ते वातावरण कुठेतरी संपलं पाहिजे म्हणून मला भूमिका घ्यावी लागली. आणि आदरणीय पवार साहेबांनी मला साथ दिली. संतांच्या भूमिकेत संतांची जन्मभूमी आहे पिंपरी चिंचवड. संतांचा आशीर्वाद घेऊन, छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद देऊन, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय सांगितलं की शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. तर मी संघर्ष करतोय. ह्या सरंजाम, ह्या प्रस्थापित, ह्या भांडवलदारांविरुद्ध मी संघर्ष करतोय. म्हणून लोकांनी मला मतं द्यावी की मी त्यांची आवाज आहे. लोकांसाठी झटतोय मी. आणि लोकांनी माझ्या पाठीशी उभं राहावं. सगळ्या गोष्टी मी व्यवस्थित करील हा शब्द तुमच्या माध्यमातून देतो. आणि मी गरिबीचा 10 बाय 10च्या घरातून आलोय ना. मला जाणीव आहे ना गरिबीची, की लोकांना काय लागते, त्यांच्या अडीअडचणी काय आहेत, त्यांना कुठल्या पद्धतीने वागवलं जाते. हे 2 क्लासमध्ये वागले जातात लोक. ही अघोषित जे क्लास वॉर आहे हे संपविल ना मी. मला माहिती ना काय करायचंय. तर लोकांना मी विनंती करतो की आसमाच्या मागे उभे राहा, माझ्या मागे राहा, माझ्या पक्षाच्या मागे उभे राहा. आम्ही नक्कीच तुमचा प्रभागाचा, तुमचा विकास करू. आणि 5 वर्ष तुम्ही बघाल माझं काम की काय असेल, म्हणजे शहराला हेवा वाटेल असा हा प्रभाग मी बनवून टाकेल. वॉर्डाच्या ज्या उमेदवार आहेत तुतारीच्या आसमाताई त्या आपल्यासोबत आहेत. ताई नमस्कार, स्वागत आहे तुमचं लॉजिकल सिद्धांतमध्ये. नमस्कार. अ, तुम्ही आता निवडणूक लढताय, तर या भागात असे कोणकोणते मुद्दे, म्हणजे मी ऐकलंय की तुमचं बालपण पण याच भागात गेलंय, तर असे कोणकोणते मुद्दे आहेत किंवा असे कोणकोणत्या विकासाच्या गोष्टी आहेत या प्रभागामध्ये आल्या नाहीयेत किंवा या प्रभागामध्ये झाल्या नाहीयेत, त्या तुमची करण्याची इच्छा आहे? पाहायला गेलं तर इथं बेरोजगार आहे, महिलांचे प्रॉब्लेम्स आहेत, ज्येष्ठांसाठी विरंगुळा केंद्र नाहीये, लहान पोरांना खेळण्यासाठी गार्डन नाहीये. एवढंच पाहायला गेलं तर इथं महिलांसाठी टॉयलेट पण नाहीये. भाई मला तुम्हाला या टॉयलेटच्या मुद्द्यावरनं विचारायचंय. मध्ये काहीतरी मी बातमी बघितली होती की टॉयलेट पाडून कोणीतरी काय बिल्डिंग उभारली, काय विषय हा? अशी लोकांमध्ये चर्चा आहे की इथं एक नेहरूनगरच्या सिग्नलच्या इथे एक टॉयलेट होतं आणि ते इथल्या स्थानिक लोकप्रतिनिधींनी ते पाडून बिल्डिंग बांधली, अशी मी पेपरला बातमी वाचली होती. असं लोकांमध्ये चर्चा आहे की ती सरकारी जागा होती आणि त्याला अतिक्रमण करून बिल्डिंग बांधली. तर कोर्टात असलेला प्रलंबित प्रश्न आहे तो आपल्याला इथं आता घ्यायचा नाहीये, पण लोकांमध्ये तशी चर्चा आहे. भाई मला तुम्हालाच एक याला जोडून प्रश्न विचारायचे की तुम्ही वार्डामध्ये समजा निवडून आले उद्या, तर अशी मी बाहेर जरा फिरत होतो तुमच्या ऑफिसच्या, तर असा एक प्रचार मी बघितला की हा इम्रान तर वेगळं लढतोय, आता अजितदादांपेक्षा पण वेगळी भूमिका घेतली किंवा अजितदादांच्या उमेदवाराच्या विरोधात लढतायत, भाजपच्याही विरोधात लढतायत, तर फंड कुठून आणणार? काम करायला, हा, प्रभागात काम करायला. प्रभागात काम करायला. हे बघा, सगळ्यात पूर्वी बघितलं तर आदरणीय अमोलदादा कोल्हे ह्या भागाचे खासदार आहेत. म्हणजे 70% प्रभाग हा त्यांच्या भोसरी विधानसभेत जोडला जातो. हा अमोलदादांना दरवर्षी एक खासदार निधी येतो. आदरणीय सुप्रियाताई माझे नेते आहेत. आदरणीय पवारसाहेब राज्यसभेचे खासदार आहेत. आज त्यांच्या माध्यमातून आम्ही फंड उभा करू शकतो. जरी पालिकेत आमची सत्ता असेल नसेल तो पुढचा पार्ट आहे, परंतु सत्ता असेल किंवा नसेल, लोकांची विकास कामं करायला, फंड उभा करायला मला अडचण येणार नाही ना. कारण की मी आज संघटनेचं काम करत असताना पूर्ण महाराष्ट्राचं राजकारण बघितलेलं आहे, या पूर्ण शहराचं राजकारण बघितलं आहे आणि माझे वरिष्ठ नेत्यांशी डायरेक्ट संबंध आहे. म्हणजे आधीमध्ये मला पीएनशी सुद्धा बोलावं लागत नाही. मी डायरेक्ट माझ्या नेत्यांकडे जाऊन बसून लोकांची कामं करून देऊ शकतो. उदाहरण तुम्हाला देतो. 2019च्या काळामध्ये कोविड होतं आणि अमोलदादा खासदार होते. त्यावेळेस रेमडेसिवीर जे इंजेक्शन होते, ते इंजेक्शन लाखांनी ब्लॅकची विक्री होत होती. ती मी ह्या भागातील 400-500 पेशंट लोकांना मी त्यावेळेस इंजेक्शन 400-500 रुपये जे ओरिजिनल रेट होता त्याचा अवेलेबल करून दिले. जास्त काय, आता या 5-6 महिन्यापूर्वी महाकुंभ होता युपी मध्ये, कुंभमेळा, त्याची रेल्वे तिकीट लोकांची कन्फर्म होत नव्हती. मी अमोलदादा कोल्हे साहेबांच्या माध्यमातून, खासदार साहेबांच्या पत्रावरून त्यांची तिकीट कन्फर्म करून दिली. कोल्हे साहेबांच्या सुप्रियाताईंच्या माध्यमातून लाखोंचे डोनेशन होते लोकांचे शाळेतले, ते मी मोफत लोकांची ऍडमिशन करून दिली. हजारो कामं मी केली. त्याचा मी का बॅनर लावू शकत नाही ना की मी इथं कामं केली.
मी रेमडेसिवीर इंजेक्शन दिलं, लोकांची बिलं माफ केली, लोकांचे पोलीस स्टेशनचे प्रश्न मिटवले या प्रभागातली. मी काय असं होर्डिंग लावू शकत नाही ना, अमुक अमुक माणसाचं मी हे काम केलं. पण मी लोकांची कामं केलीच नाहीत. त्यासाठी सत्तेची काय गरज लागते? सत्ता असेल नसेल, माझ्याकडे खासदार आहे. या पिंपरी चिंचवड शहरातल्या नागरिकांना मला आज तुमच्या माध्यमातून आवाहन करायचंय की मी एक पक्षाचा संघटनेचा पदाधिकारी. माझ्या पक्षाचे आज 10 खासदार आहेत. माझ्या पक्षाचे आज 10-12 आमदार आहेत. माझ्या पक्षाचे आजी माझी आमदार खासदारांची संख्या 70-80च्या घरात आहे. म्हणजे मी या प्रभागातल्या लोकांना सांगायचंय मला तुमच्या माध्यमातून की मी तुम्हाला या शहरात कामाला येऊ शकतो. शहरात काय, मी तुम्हाला अख्ख्या महाराष्ट्रात कामाला येऊ शकतो. म्हणजे सांगलीत गेलात तर मी जयंत पाटील साहेबांना फोन करून देऊ शकतो की साहेब माझं काम आणलेलं आहे, माझ्या माणसाचं काम आणलं. बीडला गेलो बजरंग बाप्पांना सांगू शकतो, महबूबाईंना सांगू शकतो. नगरला गेले तर खासदार निलेश लंके साहेब, आज मी प्रचार सुरू करायच्या आधीच 2 खासदार माझ्या या प्रभागात येऊन गेले. एक रोहिणताई खडसे आमच्या प्रभागात येऊन गेलेले. तर मला असं म्हणायचं की लोकांचे प्रश्न मी सोडवू शकतो ना. विरोधकांचा प्रचार काय, कुणाची सत्ता येईल, कुणाची सांगता येईल, कोण सांगू शकतं कुणाचं काय आकडे येईल. परंतु मी जरी या प्रभागातून आलो, म्हणजे आता विधानसभेचं जर तुम्ही बघितलं की लोकसभेच्या माध्यमातून मी इथं लोकांसाठी वाचनालय उभी करू शकतो, इंग्रजी शाळा उभी करू शकतो, मी मोफत जिम उभी करू शकतो, मी इथं क्रीडांगण उभा करू शकतो, मी फ्री वायफाय आपण स्मार्ट सिटीच्या अंतर्गत देऊ शकतो. केंद्र शासनाच्या योजनेतून मी मेट्रो जे आहे आमच्या इथं, ते ह्या मेट्रोच्या ज्या माझ्या माता भगिनी कामाला जातात, खूप माझे नागरिक अजमेरा मासोळकर कॉलनीतले असतील, यशवंतनगर भागातील असतील, हे सगळेजण कामाला जायला मेट्रोचा वापर करतील. त्याच्यामुळे ट्रॅफिकचा प्रश्न सुरळीत होईल. परंतु मेट्रो लांब असल्यामुळं त्या प्रभागातून त्या मेट्रो स्टेशन पर्यंत मी त्यांच्यासाठी मोफत व्यवस्था करू शकतो ना वाहतूकची. हे सगळे मी माझ्या खासदार फंडातून म्हणा किंवा सुप्रियाताईंच्या माध्यमातून म्हणा, CSR फंडातून म्हणा, मी आणू शकतो ना. विद्यार्थ्यांना फेलोशिप देऊ शकतो. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान आहे, शरद पवार साहेब अध्यक्ष आहेत त्याचे, माहिती आहे ना तुम्हाला. आज काय लेवलला महाराष्ट्रात काम केलं जातं विद्यार्थ्यांचं. विद्यार्थ्यांची फेलोशिप हा प्रकार तरी विरोधी उमेदवारांना माहिती आहे का? फेलोशिप म्हणजे काय असतं? ती फेलोशिप मी देऊ शकतो, विद्यार्थ्यांना दत्तक घेऊ शकतो. असंख्य कामे मी इथल्या लोकांसाठी करू शकतो. कोण म्हणतंय की त्याच्यासाठी महापालिकेची सत्ता पाहिजे? आणि जरी महापालिकेत जरी आम्ही विरोधी बाकावर बसलो तर आज SRSच्या माध्यमातून एवढा मोठा घोटाळा या प्रभागामध्ये झालेला आहे, खूप मोठा घोटाळा आहे. तर लोकांमध्ये चर्चा, मी प्रचारात जातो, लोक रडतात की आमच्या बरोबर धोका झालेला आहे, आमची घरांची नावं 4 घेतली, त्यातली 2 नावं दुसऱ्यांना परस्पर घरी विकली, अशी खूप तक्रारी आहेत. या तक्रारी मांडण्यासाठी विरोधी माणूस लागतो ना, सभागृहात एक माणूस लागतो ना, त्याचं काम मी करणार आहे. कारण की मी कोणाला घाबरत नाही. मी सगळे लोक सत्तेकडे पळतात, पण मी सत्तेकडे पळवलं नाही. मी आज पण विचारधारेवर ठाम आहे आणि मी सगळ्यांना लढतोय, लोकांसाठी लढतोय, त्यांची आवाज म्हणून लढतोय. आता विरोधकांच्या प्रचाराचा आणि वार्डातल्या चर्चेचाच विषय आला तर एक गोष्ट आहे ती विचारूनच टाकतो. म्हणजे इम्रान शेख कुठला तरी बाहेरचा आहे, इम्रान शेख या वार्डातला नाहीये, असं एक बोललं जातं. एकदा मला एक कन्फर्म करून टाका तुमच्याकडनं, कुठले आहेत तुम्ही? माझा जन्म हा खारावटी गांधीनगर भागामध्ये झालाय. माझा जन्म आहे. माझ्या आजीचं इथं माझी आजी फळांचं व्यवसाय करायची. माझे आजोबा इथं अजमेराच्या रसरंगच्या इथं त्यांचं एक चिकनचं सेंटर होतं. माझे वडील MBT कंपनीमध्ये कामाला होते, महिंद्रा ब्रिटिश टेलिकॉम. ती आता तिथं पडली, तिथं एक बिल्डिंग झालेली. मी HE शाळेत होतो सुरुवातीला, रेणुका देवी मोरवाडे शाळेत होतो 1ली ते 4थी. नंतर 7वी 8वी 9वी 10वी मी इथं वसंतदादा पाटील नेहरूनगर मधल्या शाळेत मी माझं 10वीचं शिक्षण, माझ्याकडे दाखला आहे ना, मी इथलं आहे. माझं ह्या ज्या ऑफिसमधून आपण इंटरव्ह्यू देतो ह्याच्यात माझं 10 वर्ष मोबाईल रिपेअरिंगचा व्यवसाय होता. त्याच्यानंतर मी हे दुकान भाड्याने दिलं आणि मी टुरिस्टचे ज्या कॅब्स असतात त्याच्या व्यवसायामध्ये उतरलो. आणि काम करत असताना IT जे हब झालं, सुप्रियाताईंच्या माध्यमातून मी कंपनीतले बरेच कामं घेतली. गाड्यांचं मला व्यवसाय मला तिथून मिळाला, बिझनेस मिळाला आणि मी ते गाड्यांचा व्यवसाय सुरू केला. माझी कर्मभूमी नेहरूनगर, जन्मभूमी गांधीनगर. तर कोण म्हणते मी बाहेरचा आहे? जरी मी घर काही कारणास्तव जरी समजा बाजूच्या प्रभागामध्ये 8 नंबरमध्ये घेतला असेल तरी मला इथं घर घ्यायला किती वेळ लागतो? 2 दिवसात तर मी घर घेऊ शकतो ना इथं. तेवढी तर माझी आज परिस्थिती सुधारलेली, कारण की मी जरी गरिबीतून 10 बाय 10च्या घरातून मी आलोय. म्हणजे एक जमान्यामध्ये आमच्याकडं म्हणजे मी, माझी आई, आम्ही उपाशी झोपायचो आणि माझे 2 भावंड खायची, एवढी गरिबी मी बघितलेली. म्हणजे आमच्याकडे सायकल घ्यायला पण पैसे नव्हते, पण मी मेहनतीने आलो ना इथपर्यंत. मी आज संघर्ष केला, मी आज प्रगत झाले ना.
तर माझी आज माझी एक ही बनवली, माझी एक आपण म्हणतो ना हिंदी में, एक मैंने मेरे औकात बनाई, की माझ्या लोकांची मी एका फोनवर कामं करू शकतो. आणि आज माझ्या लोकांना मी दाखवतो की मी प्रगत झालोय आणि तुम्हाला मला प्रगत करायचंय म्हणून मी इथं आलोय ना. तर विरोधक काही बोलत असतात, विरोधकांचं काही एवढं लक्ष द्यायचं नसतं. तर हे होते इम्रान भाई आणि ह्या होत्या आसमाताई. इम्रान भाईंच्या डोळ्यात त्यांचं विजन सांगतानाची, त्यांची परिस्थिती सांगताना जे पाणी आलंय ते पाणीच त्यांची प्रामाणिक भावना काय आहे हे आपल्याला खूप काही सांगून जातं. यावर काही वेगळं बोलण्याची गरज नाहीये. तर थांबूयात. हे होते इम्रान भाई आणि आसमा भाभी. त्यांना त्यांच्या प्रभागात काय विकास करायचा आहे, त्यांच्या प्रभागाचे काय प्रश्न आहेत, ह्या गोष्टी ते कसे सोडवणार आहेत, म्हणजे महापालिकेत सत्ता जर आली नाही तरीही ते कसे सोडवणार आहेत हे त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लॉजिकल सिद्धांत या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.